आणि अखेर लहानपणापासून आमच्यासोबत असलेली आमची जवळची व्यक्ती आता दुसऱ्याच्या घरी कायमची जाणार ही कल्पनाच आम्हाला महिनाभर सतावत होती. नमस्कार मंडळी, मी तनया. बघता बघता तो दिवस आला आणि आमच्या हिटलरचं लग्न ठरलं. आम्हा भावंडांतना मयुरी सगळ्यात मोठी बहीण, त्यामुळे तिचं सासरी जाणं सगळ्यांना थोडंफार ॲक्सेप्ट करणं कठीण जात होतं. अखेर एंगेजमेंटचा दिवस आला. साखरपुडे बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मात्र हर्षू आणि शरूने घेतलं होतं. म्हणजे तुम्हाला वाटेल की आम्ही कुठे पेपर चेक केले, मला वाटेल की आम्ही कोणीतरी टाकून आलेले. हा 500 रुपयाचा पेपर दिसतोय, हा 500 रुपयाचा पेपर रिअलिस्टिक आहे ती. या 500 रुपयाच्या पेपरला आम्ही मार्कर नाही, हा खरंच दिसतं काय 24% विषय राहिले. अरे वर शाबाश, ब्राइड के फेस पे ग्लो आहे, मला साखरपुडा दिसते. दोघांवर थोडी टेन्शन नाही. अशा प्रकारे या दोन्ही कलाकारांनी छान असे क्रिएटिव्ह साखरपुडे बनवले. फायनली एंगेजमेंटचा दिवस आला आणि आता सुरू झालेली ही सगळी तयारी पाहून खरी जाणीव झाली की मयुरी सासरी जाणार. ह्या घराची एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजेच ह्या घरात कोणतंही काम अपुरं राहत नाही, कारण ह्या घरात जास्त माणसं आहेत. ज्या घरात माणसं ते घर समृद्ध. मी पण छान ड्रेस घालून, छान मेकअप करून छान रेडी झाले. अखेर इकडे कधीही मेकअप न करणाऱ्या मुलीने मात्र आपल्या सुंदर क्षणी छान दिसण्यासाठी मेकअप केला. इकडे आपला फोटोग्राफर सुद्धा हजर होता. येणाऱ्या पाहुणे मंडळींचा आदरातिथ्य करण्यासाठी तयारी सुरू होती. छान पुलावाचा बेत केला होता आणि अखेर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कोकणात कोणताही कार्यक्रम गाऱ्हाणाने सुरू होतो. गाऱ्हाणानंतर तुळशी समोरचे विधी पार पडले आणि आता रीतिरिवाजानुसार सासरकडून आलेली साडी नवरीला नेसवण्यात येते. यानंतर इथे बायका मंडळी ओटी भरण्यासाठी मात्र सज्जच होते. आणि अखेर रिंग सेरेमनीला सुरुवात झाली आणि मयुरी फायनली एंगेज्ड झाली. मयुरीच्या चेहऱ्यावर एका बाजूने हे घर सोडून जाण्याचं दुःख होतच आणि दुसऱ्या बाजूने आयुष्याची नवीन सुरुवात झाल्याचा आनंदही होता. आणि मुलींना काही बाबतीतला त्याग हा करावाच लागतो. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.